श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण बघणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृतामधील अध्याय क्रमांक 16. मित्रांनो, श्री स्वामी चरित्र सारामृत ऐकणे ही एक स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनामध्ये सुख, समाधान आणि शांती प्राप्त होते, तसेच मनोवांछित फळही मिळते. याचा लाखो लोकांना अनुभव आलेलाच आहे. तर या परमपवित्र अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यती रूपे श्री दत्त. भूवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सूत. एकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयाचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी. एके समया पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकोली कानी. तेव्हा भाव धरोणी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसांत मी होईन कर्जमुक्त. तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. यासी 7 दिवस झाले काही अनुभवान आले. तो नवल एक वर्तले एका चित्त देऊनी. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात. आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी दिली एक युक्ती बोलावूनी पंडितांप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रूसी बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले. निघाले माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्ज मुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरी. उभयतांसी ते मानले तत्काळ तया परी केले. तो नवल एक वर्तले एका सादर होऊनी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला. हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. पंडिते एकोणी वर्तमान आनंद झाला त्या लागोन. हरिभाऊ ते भेटून वृत्त निवेदन केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला तयांसी जाऊ आता दर्शनासी. वार्ता ऐकोणी उभयतांसी चमत्कार वाटला. ज्यांनी आपुले मनोरथ पूर्ण केले असती सत्य. ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटा प्रती येतो तुमच्या सांगाती. आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की.
गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कल कोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीते भक्तीने पाहुणी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती मूक पाहता नैना पाहती न लवती तयांची तेव्हा समर्थ तयांसी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गाची आणि मंत्र दिदले पंडिता राम म्हटले गजानन शिवनाम दिदले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलविले तिघांशी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देहो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला ऐसे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची दुसरा मंत्र गजाननाला तया वेळी श्रींनी दिदला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति संतोषले त्याने मन मग पंडिता जवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन तयाते इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी त्यांचे करावे म्हणून विचारिले समर्थांते ऐसा प्रश्न एकोणी समर्थ बोलले त्या लागोनी त्यांच्या पादुका बनवोनी येथे आणाव्या सत्वर स्वामी सन्निध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने हरिभाऊंचे स्वामी चरणा दृढ जडले काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चित्ता गोड न लागती संसार वार्ता चैन नसे क्षणभरी असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करओनी अर्पावया स्वामी चरणी आले अक्कल कोटाते भक्तजनांचा कैवारी पाहोनिया डोळे भरी माथा ठेविला चरणांवरी बहुत अंतर सुखावले चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या समर्थे आदरे घेतला पायी घातल्या त्याच वेळी त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसांपरेत देखा पायी वागावी भक्ती सखा दिदल्या नाही कोणाते हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थे त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरद हस्ते सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविला म्हणती तू माझा सूत त्या लागी झालासी आता निश्चित परिधान करे भगवे वस्त्र संसार देई सोडोनी मग छाटी कफनी झोळी समर्थे तयांसी दिदली ती घेऊनी तयावेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंचे करी म्हणती जाऊनी सागर तीरी किल्ला बांधोनी राहावे धरू नको आता लाज उभार माझा यश ध्वज नको करू अन्य काज जन भजना लावावे जाओनी आता सत्वर
लुटवी आपुला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकोनिया ऐसी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. सद्गुरुने मस्की हस्त ठेविता झाले ज्ञानवंत. धन्य धन्य ते स्वामी सूत धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता तात्काळ गेली भवव्यथा. उपरीत झाली चित्ता षडविकार निमाले. बहुत गुण जगी असती नाना मंत्र उपदेशिती. द्रव्य प्राप्ती सवनिच्छिती ढोंग माजविती बहुत. तयांचा उपदेश न फळे आत्मरूपी मन नवळे. सत्य ज्ञान काही न कळे मन न चळे प्रपंची. तयांसी न म्हणावे गुरु ते केवळ पोट भरू. भवसागर पैल तीरू उतरतील ते कैसे. तैसे नव्हेची समर्थ जे परमेश्वर साक्षात. मस्तकी ठेविता वरद हस्त दिव्य ज्ञान शिष्यांते. असो हरिभाऊंनी काय केले ब्राह्मणांशी बोलविले. संकल्प करोनी ठेविले तुळसी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुत आकांता घेत ऊर बडओनी. मने जोडोनिया कर लुटविता तुम्ही संसार. हा नव्हे बरवा विचार दुःख लागेल भोगावे. आजवर अब्रूने दिवस काढिले आपण. परी आता अवलक्षण आपणा काय आठवले. हासतील सकल जन धिक्कारतील पिशून. उपास पडता कोण खावया ते घालिल. अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली ही कैसी. त्यागोनिया संसार सुखासी दुःख दोही का पडता. संसार सुख भोगेन पुढे येता वृद्धपण. मग करावे मोक्ष साधन सेवावे वन तपार्थ. आपल्या वडिलांची थोरवी मना माझी आणावी. त्यांची कीर्ती मिळवावी उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडोनी जाऊनी बसाल जरीवनी. तरी मग सांगा कोणी मज लागी पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून. आपण वाहिली असे आन स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे तूही घरदार सोडावे. मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य सत्य. संसारी मन विरक्त माझे न होय कदाही. आता जरी आपण संसार टाकिला लुटोन. हे केले महात पुण्य ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे. यासी काय पुण्य कार्य म्हणावे पाप उलटे होतसे. विनविते जोडोनी कर अद्यापि स्वास्थ्य करा अंतर. आपला हा विचार सोडोनी द्यावा प्राणप्रिया. ऐसी तियेची उत्तरे एकोनिया स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे. परी तारेच्या चित्तात षड रिपू होते जागत. संसाराचे मिथ्यत्व तिये लागी कळेना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिली. त्यांनी तिजला झडपोनी आपणाधीन केलेसे. त्या योगे सद्विचार तियेसी न सुचे अनुमात्र. धरोनिया दुराग्रह स्वामी सुता बोधितसे. षड विकार त्यागोनी रमला जो स्वामी चरणी. दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा.
स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिदले शुभ्र वर्ष परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. धन्य धन्य ते स्वामी सूत गुरुवाज्ञेने झाले विरक्त. परिजन त्यांते निंदित नाना दोष देवोनी. पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले. सद्गुरु चरणी विनटले सर्व फिटले भव दुःख. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविक परिसोत षोडशो अध्याय गूढः. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय क्रमांक 16 संपन्न झालेला आहे. पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ.